सर्वांना सप्रेम जय भीम. तर तुम्हाला माहीत आहे आपल्या आणि आपल्या कामाला तर सुट्टी नसते. आज कधी तर आपण डायरेक्ट आलतो गोदामला आल्यानंतर हे आहेत मजुरी सांगीचे पंडित फाजगे. तर याला पाहिजे होती वॉल स्टाईल, तर याला वॉल स्टाईल पसंतच नाही गेली. तर उमा शेठला आमच्या म्हणलं धराभाव शॅम्पल त्याला दाखवू आपण. तर उमा शेठ मस्त लगेने शॅम्पल धरून मला म्हणले कर बापू व्हिडिओ म्हणून टाक माझा फेसबुक इंस्टाग्रामला. तर याचं गोदाम आहे साई गोल्डन सिटी, साई ट्रेडर्स लोहा. इथे मस्त आहे फरशी वगैरे तिथे. नंतर काय आपण तिथून गाडी लोड करून निघालो. आपली फेमस खिचडी लोह्यामधली काय घेतली आपण नाश्त्याला सकाळी सकाळी. नंतर आमचे मनोरेडके आणि मी मस्त खात तर गाडीच्या पाठीमागं मस्त बसून आनंद घेऊ लागलो. नंतर काय खिचडी आमची एक पार होजेपर्यंत आमच्या बंधूनं गाडी डायरेक्ट लोहा ते माळाकुळीपर्यंत पोहोचले. व आमचे बंधू मात्र तेवढ्याला लय परिंद आहे देव ही आहे माळाकुळी. नंतर माळाकुळीचे आम्ही बाहेर निघालो मजुरी सांगी रोडला. समोर आलो, रस्ता काय चांगला नव्हता काय नाही. ही आहे माळाकुळीची जिल्हा परिषद शाळा, तिथल्या लेकराचं भविष्य घडवणारी शाळा आहे ही. नंतर काय आपण तिथून समोर आलो. समोर येऊन नुसता रस्ता खराब होता राव. रस्ते काय खेड्यापाड्यातले आपल्या इकडले चांगले नाहीत ना. आपण खिचडी खाऊन मस्त वाटाचा आनंद घेऊ लागलो. तो आपल्याला काय वरी सावली होती. इकडं बाबा खेडे तांडे वस्त्या लय आहेत ह्या रोडने इकडं. पण इकडं काय जास्त हिरवगार काय दिसना गेलं काही नाही. म्हणजे असं लय बनबन लागू लागलं तिकडं. काय हिरवगार काहीच दिसना गेलं. नंतर आपण समोर आलो तर हे बघा एरिया कसला आहे ते. मला वाटू लागलं की बाबा मी इकडं कुठं कोण्या बाहेर देशातच आलो का आहे की. नंतर ही आहे डायरेक्ट कंधारला जाते मधला शॉर्टकट माळाकुळीला. मजुरी सांगी रस्ता आपल्याला इकडे राईटला मारायचा आहे टर्न. नंतर आपण लागलो मजुरी सांगी रोडला. मजुरी सांगी रोडला लागल्यावर हे बघा रस्ता कसला आहे. नॅशनल हायवे रस्ता आहे हे. गाडीचे टायर फटाफट फुटायचे बारे आहे. ऊन कसलं ताप आले बा कमाल आहे. इकडले लोक कसे प्रवास करतात की कसे राहतात किंवा इकडे पाण्याची सुद्धा सोय दिसणं आली. कुठंच हिरवगार दिसणं चालेल. ह्या शेळ्या बघा काय खातात. मुख्य जनावराची तर लई हाल बेकार आहे. माणूस तरी भूक लागली ताण लागली तर म्हणेन मला भूक लागली जेवायला द्या, पाणी ताण लागली तर पाणी प्यायला द्या, काहीच नाही. नंतर मजुरी सांगीच्या जवळ आल्यावर हे थोडा उगा आपल्याला एरिया मस्त जरा हिरवा दिसला. नंतर आपण हळूहळू खाली उतरू लागलो. ते इथं उतार मोठा आहे मजुरी सांगीला जाताना. समोर आलो तो हे कॅलन आहे लिंबोटी धरणाचं. याच्यामध्ये एक थेंब सुद्धा नाही. उन्हाळा असल्यावर ढोराला पाणी लागते बहुत. का इकडं गावाच्या कडनंच थोडंफार हिरवं दिसाले कारण इकडं कॅलन असून पाणी नाही. हे तिथं नदी आहे थोडीफार आहे बा तिथं पाणी. नंतर आपण गावामध्ये पोहोचलो मजुरी सांगी येते. समोरही बघितलं तर काय इथं ग्रामपंचायत फिल्टर पाणी आहे भाऊ फ्री. काय सुविधा आहे राव या गावामध्ये पाणी पिण्याची फिल्टरची. नंतर आपण पोहोचलो तर आपल्या याला स्टॉपला. तिथं जाऊन बघितलं काय बंधू आमची जागा बघू लागले जाऊन. नंतर आपण गाडी खाली करायला चालू केली. आहे आमची पिंटू मामा त्यानंच हात लावला आज गाडीला खाली कराय. आमचे बंधू बॉक्स घेऊन गेले घरामध्ये. नंतर काय आपण लय चालू माणूस आपण डायरेक्ट गेलो इकडं वरी सोप्या कामाला काढू द्यायला. तेवढ्याला आपल्याला काय सांगलं लागणार. नंतर आपल्याला एका मशीनवाल्याचा फोन आला की बा आपल्या जेसीपुरी जरासं एक जणाचा टेम्पो खाली गेला. तर काय आपण गाडी खाली करून तर जाणारच होतो. आपल्याला लागणार होता तिथं अर्धा तास. नंतर बंधून आमच्या गाडी खाली झाल्यानंतर रिवर्स घेऊन मारला आणि सणानं काढली आपली लारी. तिथून मजुरी सांगितली डायरेक्ट लोहा येते पोचण्यासाठी. तर आपण तिकडं आपल्याला मशीनवर जायचं होतं. तर जोरात गाडी आणली आणि मशीन घेऊन निघालो होतं आपण ते अशोक लिलँड काढण्यासाठी. तर येऊन बघालो तर काय बाबा भर दिवसा गाडी घातली काय कोणाला काय झालं नाही तेच बरं आहे. ड्रायव्हर काय साधाच होता वाटते. काय 90 मिनिटे लावलं नव्हतं. 90 म्हणजे दारू पिऊन नव्हती असं वाटते मला. बिचारा म्हणला की माझं टायर फुटलं. तर मित्र गाड्याला समोरचं टायर चांगलं टाक जाय काही जीवितहानी होता वाचलेत. नंतर आपण त्याची सुरक्षितपणे अशोक लिलँड गाडी काढून दिली. म्हणजे त्याचं काहीच आपण नुकसान होऊ दिलं नाही. कारण का आपल्याकडे बी गाडी आहेत म्हणून आपण काळजीनं कोणतं बी वाहन चालितो मित्रांनो. तर काळजी घ्या स्वतःची. ऊन भरपूर लागत आहे. गाड्या बी दमनं चालू आणि समोरचे टायर नवीन टाका. जे